तर नमस्कार, स्वागत आहे मॅच्युअर इंजिनिअरिंग युट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे PCCOE म्हणजेच पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या कॉलेजचा पूर्ण रिव्ह्यू. कॉलेज कसं आहे, प्लेसमेंट कसं आहे, कट ऑफ कसं आहे, कॉलेजचं नेचर कसं आहे, कोणकोणते इव्हेंट या कॉलेजमध्ये होतात, सगळं काही. तर या कॉलेजचं लोकेशन आहे अकुडी या इथे निगडीच्या जवळपास आहे ते. ओके, त्याच्यापासून रेल्वे स्टेशन जवळ आहे. तर या कॉलेजची स्थापना 1999 ला झालेली आहे आणि तुम्ही या कॉलेजचा टाईप बघू शकता की प्रायव्हेट आहे, जो युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड कॉलेज आहे. कॉलेजचा ग्रेड A+ आहे, म्हणजे कॉलेज चांगल्या ग्रेडचं कॉलेज आहे. ओके, तर त्यानंतर नाही कॉलेजमध्ये ब्रांचेसमध्ये मी तुम्हाला जे टॉपचे लिमिटेड ब्रांचेस आहेत तेवढे दाखवले. याला सोडून दुसरे सुद्धा ब्रांचेस या कॉलेजमध्ये आहेत. तर यामध्ये तुम्ही कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, AIDS, AIML, इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स या सगळे काही ब्रांचेस तुम्हाला या कॉलेजमध्ये भेटून जाईल. आणि या कॉलेजचा इंटेक तुम्ही बघू शकता की कम्प्युटर सायन्सला 240 इंटेक आहे. त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्सला 180 आहे. त्यानंतर AIDSला तुम्ही बघू शकता की 120. तर कॉलेजचा इंटेक आणि कॉलेजमध्ये वेगवेगळे ब्रांचेस जवळपास 8 ते 10 पेक्षा जास्त ब्रांचेस या कॉलेजमध्ये आहेत. तर हा आहे कॉलेजचा कॅम्पस. हा तुम्ही कॉलेजची बिल्डिंग्स बघू शकता. तर या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये जवळपास इंजिनिअरिंगचे, फार्मसीचे, मेडिकलचे सगळे काही कॉलेज तुम्हाला बघायला भेटेल. 11-12 असेल, ACS कॉलेज असेल. त्यानंतर ना हे आहे या कॉलेजचं फ्रंट गेट. या कॉलेजचं तुम्ही बघू शकता की पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हा कॉलेजचा एंटायर एंट्रन्स आहे. जो मी या गेटमधून जे कॉलेजमध्ये एंटर करणार आहे. हा कॉलेजचा तुम्ही कॅम्पस बघू शकता. तर या कॅम्पसमध्ये आपला हा PCCOE कॉलेज आहे. ओके, तर या कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला MHT CET किंवा JEE मेन्सला किती टक्के लागतात तर ते बघूयात आपण. तर तुम्ही इथे बघू शकता की कम्प्युटर सायन्सला 95 to 97.5 या रेंजमध्ये लागतं, म्हणजे जवळपास तुम्हाला 95% पेक्षा जास्त MHT CET मध्ये मार्क्स पाहिजे आहे. त्यानंतर जर का तुम्हाला IT मध्ये घ्यायचं असेल तर 94 ते 96.5 म्हणजे 94 ते 97 या रेंजमध्ये लागतं. त्यानंतर AIDS असेल 93 ते 96, म्हणजे जवळपास या कॉलेजमध्ये तुम्हाला जर का ऍडमिशन घ्यायचं असेल टेक ब्रांचला तर तुम्हाला 94% पेक्षा जास्तच लागणार आहे. ओके, त्यानंतर कोर ब्रांचला जर का तुम्हाला घ्यायचं असेल तर 80-90च्या पुढे लागणार आहे. ओके, या कॉलेजचे तुम्ही प्लेसमेंट फीस बघू शकता की जवळपास 1.3 to 1.6 lakhs आहे. तुमच्या कास्टनुसार जसं की OBC असेल, SBC असेल, SC ST असेल त्यानुसार देखील तुम्हाला फीस कमी बसते. त्यानंतर कॉलेजचं प्लेसमेंट बघू शकता. आताच 2024-25 जी लेटेस्ट आधीची बॅच होती प्रिव्हियस, तर त्या कॉलेजचा प्लेसमेंटचा रिव्ह्यू आहे. त्याच्यामध्ये ओव्हरऑल जे काही आहे ॲव्हरेज पॅकेज 5 ते 7 LPA आहे. त्यानंतर CSITच्या मुलांचं जे काही ॲव्हरेज पॅकेज आहे तो 6 to 9 LPA पर्यंत आहे. त्यानंतर हायेस्ट पॅकेज 20 to 25 या रेंजमध्ये होतं. लोएस्ट आहे 3 ते 4 लाख. त्यानंतर प्लेसमेंट ओव्हरऑल जवळपास 75 ते 85% मुलांचं या कॉलेजमध्ये प्लेसमेंट झालेलं आहे, जी 2024-25 बॅचला होती. आता प्लेसमेंटचा रेशो बऱ्याचशा कॉलेजला तुम्हाला कमी बघायला भेटेल. त्या कम्पॅरेटिव्हली या कॉलेजचा चांगला आहे. आणि जे मुलं प्लेसमेंटला एलिजिबल असतात किंवा ज्यांना प्लेसमेंट हवे आहे तर त्यांचाच रेशो तुम्हाला नाही का मी दाखवत आहे. त्यानंतर CSIT जवळपास 85% पेक्षा जास्त मुलं हे प्लेस झालेलं आहे. तर या कॉलेजमध्ये TCS असेल, इन्फोसिस असेल, विप्रो असेल, कॅपजेमिनी असेल, ॲक्सेंचर असेल, त्यानंतर कॉग्निझंट यासारख्या वेगवेगळ्या चांगल्या कंपनी या कॉलेजला व्हिजिट करतात. म्हणजे कॅम्पस जे काही ऑन कॅम्पस प्लेसमेंट आहे या कॉलेजमध्ये चांगल्या कंपनी व्हिजिट करतात. त्यामुळे तुम्ही बघू शकता की टेकचं ओव्हरऑल ॲव्हरेज पॅकेज आणि ओव्हरऑल स्टुडंट जे काही प्लेस झाले त्या कॉलेजमध्ये हे त्याचा रेशो चांगला आहे. त्यानंतर तुम्ही ब्रांचेस कोर्स मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की यामध्ये जवळपास 8-10 पेक्षा जास्त ब्रांचेस आहेत. टेकचे सगळेच ब्रांचेस आहेत. कोरमध्ये तुम्ही मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, ENTC यासारखे सुद्धा ब्रांचेस तुम्हाला या कॉलेजमध्ये भेटणार आहेत. त्यानंतर कॅम्पसचा डिटेल जवळपास 13 एकर या रेंजमध्ये या कॉलेजचा कॅम्पस आहे. कम्पॅरेटिव्हली पुण्यातल्या जर का तुम्ही COEP आणि त्यानंतर VIT, VIIT या 3-4 कॉलेज सोडले तर त्यानंतर जर का कॅम्पस बाबतीत बघायला गेलं तर हा कॉलेजचा कॅम्पस खरंच नक्की मोठा आहे. आणि त्यानंतर कॉलेजचा तुम्ही कॅम्पस बघितलाच असेल की किती क्लीन आणि किती मॉडर्न आहे. आतले लॅबोरेटरीज किंवा लॅब्स असतील, फॅसिलिटी असेल ते सुद्धा या कॉलेजमध्ये चांगले आहेत. हॉस्टेल बॉईज आणि गर्ल्ससाठी दोघांसाठी अवेलेबल आहे. आणि कॉलेजच्या रिजनमध्ये PG सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर कॉलेजचा कॅम्पस बघायला गेलं तर फेस्टचे वेगवेगळे इव्हेंट होतात, वेगवेगळे फेस्टिवल होतात. त्यानंतर त्यांचा वेगवेगळे असे करंडक असतात, वेगवेगळे त्यांचे फेस्टिवल कॉलेजमध्ये असतात. त्यानंतर वेगवेगळे टेक्निकल इव्हेंट असतात, हॅकेथॉन्स असतात, वेगवेगळे क्लब्स, वेगवेगळे कॉम्पिटिशन हे सगळं काही तुम्हाला कॉलेजमध्ये बघायला भेटेल. आता तुम्ही या चित्रामध्ये बघू शकता की या कॉलेजमध्ये वेगवेगळे इव्हेंट तुम्हाला बघायला भेटेल. ट्रेडिशनल डे असेल, बॉलिवूड डे असेल, कल्चरल डे असेल, शिवजयंती असेल, ह्या सगळ्या काही आपल्या महाराष्ट्राचे वेगवेगळे सण आणि वेगवेगळे जे काही
ॲज अ कॉलेजला तुम्ही आलात तर कॉलेजकडून तुम्हाला काय पाहिजे या सगळ्या गोष्टी या तुम्हाला कॉलेजकडून भेटतील. म्हणजे जे काही आपण अभ्यासाला सोडून जे एन्जॉयमेंट म्हणतो किंवा कॉलेज लाईफ म्हणतो ते तुम्हाला इथं जगायला भेटेल. तर तुम्ही इमेजमध्ये बघू शकता की मुलं नाचतायत, मुली नाचतायत, वेगवेगळे काही इथं ट्रेडिशनल इव्हेंट झालेले आहेत, सांस्कृतिक सुद्धा वेगवेगळे इव्हेंट आहेत, त्यानंतर वेगवेगळे टेक्निकल सुद्धा इव्हेंट या कॉलेजमध्ये होतात. तर ह्या कॉलेजमध्ये हा ओव्हरऑल शिवजयंतीचा आहे, त्यानंतर हे कॉलेजचा जो ट्रेडिशनल डे कल्चरल डे असतो त्या कल्चरल डेचा आहे आणि वेगवेगळे कॉलेजमध्ये इव्हेंट सुद्धा होता. तर हा होता ओव्हरऑल रिव्ह्यू PCCE, दॅट इज द पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. हा पुण्यातलं जवळपास 8 नंबरचं कॉलेज आहे. टॉप 8 मध्ये हा कॉलेज येतो. ह्या कॉलेजचा कॅम्पस, ओव्हरऑल कट ऑफ, प्लेसमेंट आणि पूर्ण कॉलेजचा रिव्ह्यू मी सांगितला आहे. तुम्हाला आणखी काही इन्फॉर्मेशन किंवा काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये किंवा मला DM करा. मी नक्की तुम्हाला याचं आन्सर सांगेन की तुम्हाला काही डाऊट असेल तर मी क्लिअर करेन पूर्ण. आता MHT CET ला किती मार्क्स पाहिजे, कोणतं ब्रांच घ्यायचं आहे आणि आपल्याला नेमकं कोणत्या फील्डमधून आपल्याला करिअर करायचं आहे त्याचं डिसिजन तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या करिअरनुसार नाही का तुम्ही डिसाईड करा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर आणि कमेंट नक्की करायला विसरू नका. आणि असेच वेगवेगळ्या कॉलेजचे रिव्ह्यू आणि वेगवेगळ्या कॉलेजचे नाही का ओव्हरऑल कॉलेज कसं आहे, कॅम्पस कसं आहे, त्यांचं प्लेसमेंट कसं आहे, फीज कसं आहे, या सगळ्याचे व्हिडिओ आपल्या युट्यूबवरच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर नक्की जाऊन व्हिजिट